नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. तर आपला आज गावाजवळचं जे शेत आहे तिथलं गहू जे आहे ते काढून आणलं आहे. आणि मी बरेचदा तुम्हाला सांगितलं आहे आपलं गव्हाचं जे शेत आहे ते 2 एकर शेत होतं गावाजवळचं. पूर्ण मी तुम्हाला प्लॉट पण जसं टाकलं आहे तसं काढेपर्यंत दाखवत आले. तर आता मध्ये 2-3 दिवस झाले तेव्हा पाऊस झाला होता. पावसामुळे नुकसान वगैरे काही नाही झाले. गहू एकदम व्यवस्थित आहे. आता काढून घरी पण आणले. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवू. घरी आणले आता काढून, कारण की काल तिकडं मशीन होतं, तिकडं काही मी मशीनकडे गेले नव्हते, आहोस गेले होते. त्यांनी काढून आणलं आहे आणि इथे टाकलं आहे कागदावरती. तर कागदाची ना डबल घडी करून टाकलेलं आहे, कारण की कागद आहे ना खूप मोठा आहे. मोठा तर आहे पण कागद जो आहे तो पातळ आहे, त्याच्यामुळं घडी करून टाकलं आहे जेणेकरून फाटायला नको त्याच्यामुळं. आणि एक कागद जो आहे तो एक्स्ट्रा ठेवलेला पण आहे. आणि आज वारं इतकं होतं, हे बघा इकडं मी चाळीमध्ये गोण्या वगैरे ठेवलेल्या होत्या, सगळ्या पसारा झाला आहे, सगळं आवरावं लागणार आहे. आणि आपल्याला गहू किती झाला मेन ते सांगायचं राहिलं. तर आपल्याला 2 एकराला जे आहे ते 40च्या आसपास गहू झालेला आहे, 40 क्विंटलच्या. तर कमेंटमध्ये नक्की सांगा परवडलं की नाही आपल्याला 2 एकरामध्ये 40 क्विंटल गहू. तर आपलं इथं जे शेजारचं शेत आहे पहिल्यांदा काढलेला जो गहू आहे, तुम्हाला मी तसं ते शेत दाखवतेच. तर तिथं आपल्याला 15 ते 16 पोते झालं आहे, म्हणजे 15 ते 16 क्विंटल असं तिथं झालं आहे. पण ते रान पण 1 एकर आहे, तसं हे 2 एकर रानाच्या मानाने परवडलेलं आहे असं आम्हाला तरी वाटतंय सगळ्यांनाच. आणि गंज वगैरे पडलेलं आहे, तर त्याला ना थोडंसं वाळत घालायची गरज आहे थोडेसे. बाकी काय नाही, हे बघा असे गहू आहे. तर त्याला ना वाळत घालायचे. तर वाळत कशी घालायचे, तर पूर्ण अर्ध गंज जो आहे त्या कागदावरती डबल घडी करून त्या कागदावरती टाकायचं आहे. तर आजच आणलेलं आहे, त्याच्यामुळं मग आता हे काम उद्या सकाळी होऊन जाईल. बघू आता उद्या करू. पूर्ण अर्धा त्याच्यावरती उचलून टाकायचं आहे आणि रात्रीचं झाकून ठेवावं लागणार आहे, कारण की दैवर वगैरे पडतं त्याच्यामुळं. आणि तुम्हाला मी तिकडचं पण दाखवते. तर हे बघा आपला हा पूर्ण प्लॉट जो आहे तो काढून झाला आहे 1 एकराचा. तर तो आधीच काढलेला आहे, त्याला आता भरपूर 8 ते 15 दिवस झाले असतील काढून. आणि हा एक आपला अजून काढायचं बाकी राहिलं आहे. तर याच्यामध्ये ना थोड्याशा नॉर्मल अधूनमधून अशा हिरव्या ओंब्या आहे आणि पाऊस पण नाही, त्याच्यामुळे काही एवढी घाई करत नाही त्याच्यासाठी. तरी 4-5 दिवसांनी तो काढावाच लागणार आहे, कारण की आता हवा जशी येते ना, आवाज असा येतोय. दाणे पण चोळल्यानंतर निघत आहे, फक्त असं कुठं मुडं आहे ना, हे बघा दाणे पण चांगले मोकळे होत आहे. तर फक्त कुडं मुडं जे आहे ते ओंबी नॉर्मली ओली राहिलेली अजून. तर चला, आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. तर रोज व्हिडिओ टाकायचा मी प्रयत्न करते, बघू आता काय काय होतं. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. पर्यंत बाय बाय.